शिवाजी बोलतोय. 350 वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वराज्यात असतात. बरं, आणि तुम्ही सर्वजण मला छत्रपती शिवाजी महाराज समजत असाल. नाही, मी छत्रपती शिवाजी महाराज नाही. होय, मी छत्रपती शिवाजी महाराज नाही. मी तर स्वराज्याचा आणि शिवरायांचा निष्ठावंत मावळा शिवाजी काशीद. होय, मी शिवाजी काशीद. पण आता पुन्हा एकदा तुमच्या मनात एक प्रश्नानं नेमका गोंधळ घातला की आजवर आम्ही तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव ऐकलं, तर आता हा शिवाजी काशीद कोण? बरोबर, जसं पन्हाळगडाच्या प्रसंगातून शिवरायांना सुखरूप स्वराज्यावर पाठवण्यासाठी याच शिवाजी काशीदचं बलिदान झालं. पण त्याच वेळी इतिहासानं माझं नाव सुवर्णाक्षरानं लिहून ठेवलं. पण हल्ली इतिहास वाचतच कोण? आणि इतिहास वाचला तर इतिहास समजतं तरी कोण? बरोबर, पण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की कोण हा शिवाजी काशीद, तर पुन्हा एकदा आपल्या इतिहासाचं स्मरण करावं लागेल, आठवावं लागेल. इसवी सन 1600 मधला तो काळ. इसवी सन 1600 मध्ये कसा होता महाराष्ट्र, कसा होता महाराष्ट्रातला काळ, कसा होता महाराष्ट्रातला माणूस, काय जगत होता, काय भोगत होता, काय सोसत होता इथला माणूस. इथल्या मातीमध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात यवनांचं राज्य होतं. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज या 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 यवनी अत्याचारामुळे प्रजा पार होऊन निघाली होती. इतके 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 अत्याचार. अरे केव्हा कधी यवनांचे घोडे शेतातून उभ्या पिकांना आडवी करत, देवळाची काच आणि अन्नातील तुळस उद्ध्वस्त करत, घरच्या आया बहिणींच्या आबरू घरच्या रेशीवर लुटल्या जात होत्या. पण कोणाच्या दंग्यात ताकद नव्हती की हातात तलवार घेऊन त्या यवनियांचा नायनाट करावा. पण त्या प्रजेच्या डोळ्यातले अश्रू, त्या यातना, त्या वेदना मात्र एकाच माऊलीला दिसत होत्या. आणि त्या माऊलीचं नाव होतं माँसाहेब जिजाऊ. आणि कडा आणल्या जिजाऊ. मी 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 या रयतेला राजे देईल, राजा निर्माण करेल. इथे 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 ते स्वराज्य निर्माण करेल. इथे रयतेचं स्वराज्य निर्माण करेल. इथे माणसाचं स्वराज्य निर्माण करेल. इथल्या गुलामीचा अंधकार मिटवून इथे स्वातंत्र्याचा प्रकाश निर्माण करेल. आणि बघता बघता सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात शिवनेरी गडावर 19 फेब्रुवारी 1630 ला ती एक सोनेरी पहाट उगवली. माँसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांच्या पोटी एक शिवसूर्य जन्माला आला. आणि त्या शिवसूर्याचं नाव होतं शिवाजी. होय, जीवाशी खेळणारा आणि जीवावर उदार होणारा शिवाजी, शिवाजी राजा. मग शिवाजी राजांनी स्वराज्यातील प्रत्येक माणसाला जोडलं. 18 पगड जाती धर्मातील महान सांभाळलेली माई, कुणी, मराठा, धनगर, ब्राह्मण, सर्व 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 माणसाला मराठा या एकाच नावाखाली एकत्रित केलं. आणि शिवरायांनी माणसाला जागवलेलं लवटवलेलं चालवलेलं धाववलं. आणि धावत्या माणसाच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण दिलं. आणि सांगितलं, तुला इथे स्वराज्य निर्माण करायचं. त्या कशासाठी? मी राजा व्हावा म्हणून, मी छत्रपती व्हावा म्हणून नाही. तुला इथे स्वराज्य निर्माण करायचं तर तुझ्या मागच्या पिढीला झालेल्या अन्याय अत्याचाराचा बदला घेण्यासाठी, तुझ्या पुढच्या पिढीला सुखी समाधानी ठेवण्यासाठी तुला इथे स्वराज्य निर्माण करायचं. आणि माँसाहेब जिजाऊ इथल्या प्रत्येक मावळ्याला सांगत होत्या, अन्यायाच्या जुलुमात बुडाले सह्याद्रीचे कडे, धनधान्याची रास तुडविता ही यवनांची घोडे. रयतेमध्ये तूही माजली, कोणी ना राहिला वाली. चला घ्या हाती स्वातंत्र्याच्या मशाली, मर्दा घ्या हाती स्वाभिमानाची तलवार आणि कर आलेल्या संकटांवर तू वार. बघ तुला होईल यशाचा साक्षात्कार, बघ तुला होईल यशाचा साक्षात्कार, तुला होईल यशाचा साक्षात्कार.
वाढत 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 निघालं. आणि हे वाढत वाढत निघालेलं स्वराज्य त्या काळामध्ये आदिलशाही आणि मुघलशाही यांना मात्र खूपच होतं. सुलतान आदिलशाह सरदार या अफजल खान या नावानं पुरा देश कापायचा, पण प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी त्याला संपवलं आणि पुऱ्या देशभरात शत्रूंच्या मनात शिवराय या नावाची एक भीती निर्माण. अफजल खानाला जी तक्रार करत होती, त्याच्या सैन्याला सरदाराला सतावत होती, ती 3च अक्षर आणि ती 3 अक्षर होती शिवाजी. मग अशाच काळामध्ये सुलतान आणि आदिलशाह विचार करत होते की कोण 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 संपवेल या शिवाजीला. आणि तसा विचार करता 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 सुलतान आणि आदिलशाहच्या स्मरणाच्या खालीत एक काळा हिरा चमकला आणि त्याचं नाव होतं सिद्दी जोहर. जोहर म्हणजे रत्न आणि रत्नासारखंच आदिलशहाला विश्वास पटून गेला की हाच ते शिवाजीला संपवेल, याचा स्वराज्य नस्तनाबूत करेल. आदिलशहानं सिद्दी जोहरला फरमान डाललं, जाओ नस्तनाबूत कर दो शिवाजी 3 अक्षर को इस दुनिया से, जाओ. निघाला. आदिलशहानं फरमान डाललं, सिद्धीला फरमान भेटला, सिद्धी निघाला 60,000चं सैन्य घेऊन. सिद्धी शिवरायांना संपवायला स्वराज्यावर आला आणि त्या 60,000 सैन्याने पन्हाळगडाच्या पायथ्याशी इतका जबरदस्त वेढा घातला की सदी मुंगी सुद्धा वर जाऊ शकत नव्हती. इतका जबरदस्त वेढा घातला आणि तशा वेळेस शिवराय पन्हाळगडाच्या वर आणि पन्हाळगडाच्या पायथ्याशी सिद्दी जोहर. शिवराय विचार करत होते की आज सिद्धी आज नाही तर वेढा उठवणारच. आणि तिकडे सिद्धी तोच विचार करत होता की आज शिव थांबून थांबून थांबणार किती, एक ना एक दिवस खाली तर उतरणारच. हालचाल काहीच नाही. दोघांचे विचार तेच. 1 महिना उलटले, 2 महिने उलटले, 3 महिने उलटले, 4, 5 तब्बल 6 महिने उलटून गेले. पावसाळा जवळ आला. शिवरायांच्या डोक्यात विचार आला की हा सह्याद्री तरी आपल्या मदतीला येईल, हा सिद्धीतून वेळा उठवेल. पावसाळा सुरू झाला. वेढा उठवायचं नाव. तिकडे मासाहेब जिजाऊ एकच राज्य सांभाळत आहेत. शाहिस्तेखान राज्यावर अन्याय अत्याचार करत आहे. सर्व प्रयत्न यशस्वी ठरले. काही समजेना, काही सुचेना, काही कळेना. करायचं तरी. शिवरायांच्या डोक्यात एक विचार आला, जर आपल्याला ह्या वेळातून सुटायचं असेल ना तर एक वेगळी चाल खेळावी लागेल आणि ती चाल यशस्वी करू शकतात ते आपल्या स्वराज्यातले शिवाजी काशीदच. शिवरायांनी मला सांगावं धरला आणि सांगावं पोहोचताच मी महाराजांसमोर हजर झालो. राजा बोलवलं. हो शिवा, आम्ही तुम्हाला एक महत्वाची जबाबदारी तुमच्या हाती सोपवायची. शिवा, तुम्हाला नेमकं ठाऊक आहे पन्हाळगडावर काय चालू आहे, पन्हाळगडाच्या पायथ्याशी काय चालू आहे आणि तिकडे आमच्या स्वराज्यात काय घडते, तिकडे आमच्या स्वराज्यात काय घडते. शिवा, सिद्धी काय असा बसा वेळा उठवणार नाही. जोपर्यंत तो आम्हाला पकडणार नाही तो काही बोलणार सुद्धा नाही. शिवा, जर आपल्याला वेळातून सुटायचं असेल ना तर एक वेगळी चाल खेळावी लागेल. त्याची कल्पना त्या स्थितीला नसेल अशी चाल माझ्या डोक्यात आलेली आहे. शिवा, ती चाल पार पाडू शकता तर तुम्हीच, ती चाल यशस्वी करू शकता तर तुम्हीच मला या संकटातून मुक्त करू शकता. शिवा राज, आम्ही कवाची वाट बघतोय, हुकूम सोडा राज, करायचं काय. पण शिवा, ही चाल तुम्हाला शिवाजी म्हणूनच खेळायची. तुम्ही हुबेहूब आमच्यासारखे दिसतात. शिवा, आमची वस्त्र घातलं ना तुम्ही हुबेहूब प्रति शिवाजी दिसतात. शिवा, जा आमचे वस्त्र घालून या, आम्हालाही बघू द्या आमचे रूप. आमच्या नजरे देखत हुबेहूब शिवा. जणू काही अर्शात आम्ही आमचे प्रतिबिंबच बघत आहोत. शिवा, असं असेल तर तो स्थिती बी आम्हाला ओळखायचा नाही. तुम्हाला कसं माहिती की
आम्ही त्या सिद्धीला भेटायला पाठवणार होतो. राज पन्हाळगडावर इतका दिवस तुमच्या सोबत आहे, उगाच आहे का? तुमच्या काळजाचा ठोका काय म्हणतो ना ते सुद्धा ठाऊक असतं आम्हाला. पण राज, तुमच्यासारखी वस्त्र घातल्यानं आणि तुमच्यासारखं दिसल्यानं कोणी शिवाजी होत नाही. आणि हा शिवा जर इथे स्वराज्य निर्माण करायचं असेल ना, तर इथल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक मावळ्याला शिवाजी घ्यावं लागेल. शिवाजी सारखं दिसल्यानं कोणी शिवाजी होत नाही रे. त्याला प्रत्येकाचे विचार शिवाजी सारखे असले पाहिजे, तर इथे स्वराज्य निर्माण होईल. आता मीच त्या स्थितीला भेटायला जाणार, त्याच्यासाठी आता मीच खरा शिवाजी राजा ठरला. आणि ठरल्याप्रमाणे पन्हाळगडावरून विशाळगडाकडे 2 पालख्या निघाल्या. एका पालखीत शिवाजी महाराज बसला आणि दुसऱ्या पालखीत मी प्रति शिवाजी म्हणून शिवाजी काशीत बसलो. आणि तशीच सिद्धीच्या ह्याच्यात खबर पसरली, शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया. आणि ही खबर सिद्धीच्या कानावर पडतात चुप बैठ कम बैठ, क्या बोल रहा है? शिवाजी भाग गया? ऐसा कैसा शिवाजी भाग गया? बोला था ना होशियार रहना इन मराठों से, वो पलक झपकते आते हैं और बिजली के जैसे गायब हो जाते हैं. अब वो क्या देख रहा? जाओ ढूंढ के लाओ शिवाजी को. त्याची माणसं दूरवर जंगलात गेली. तिथे एक पालखी, त्यांनी पालखी थांबवली. बघतायत तर काय, शिवाजी राजा. परत सिद्धीच्या इजात खबर पसरली, शिवाजी चपड गया, शिवाजी चपड गया, शिवाजी चपड गया. पण त्यांना सापडलेला शिवाजी काशीत होता. मला सिद्धीच्या शामियाण्यात आणलं गेलं. सिद्धीच्या शामियाण्यात सिद्धी आनंदाने नाहून निघाला होता. अरे ते अजून अफजल खान करू नाही शकला, त्यात मी करेन. आणि तो माझ्याशी शिवाजी सारखाच बोलू लागला. पण त्याला समजलं हा शिवाजी. त्यानं मेहनतने लकलकती तलवार काढली आणि माझ्या छाताडावर ओढली. सच बता काफर, कोण है तू? अरे कशाला नादाला वेडा आहेस का? कशाला स्वतःला त्रास करून घेतोस? दिसतोय ना शिवाजी सारखं, तर तुझ्यासाठी मीच खरा शिवाजी राजा. सच बता दे काफर, कौन है तू? वरना ये तुकडे तुकडे कर दफना दूंगे तुझे. अरे मरणाची भीती कोणाला घालतो? मरण खांद्यावर घेऊन फिरतात मराठे. अरे आमचा जन्म स्वराज्यासाठी जगायला, लढायला आणि मरायला झालाय. अरे मराठे मृत्यूला घाबरणारे मराठे नसतात, मृत्यूला घाबरवणारे मराठे असतात. अरे माझा जन्म जरी शिवाजी काशीचा झाला असेल ना, तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरेल. हे भाग्य माझ्या राजानं माझ्या पदरी टाकलंय. आणि हा शिवाजी काशीत जरी मेला ना, तरी काही फरक पडणार नाही. कारण या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात हजार शिवाजी काशीत जन्माला येतील. सिद्धी सिंहाचे बछडे जगतात ही सिंहासारखे आणि मरतात ही सिंहासारखे. अरे लाख मला तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा मारू देत नाही आम्ही. आणि ध्यानात ठेव सिद्धी, तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. तुला भाजायला वेळ लागणार नाही. तो भयान 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 चिडला, पाच चिडला. त्यानं मेहनत लकलकी तलवार काढली, चप 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 माझ्या मानेवरून फिरवली. चप क्षणात माझं मस्तक शरीरापासून दूर झालं. अरे मस्तक जरी शरीरापासून दूर झालं असेल ना, तरी मनात एकच विचार, माझा राजा सुखरूप स्वराज्यावर पोहोचला असेल की नाही. डोळ्यापुढे उभं स्वराज्य आणि ओठावर शब्द होते, शिवराय शिवराय शिवराय. आणि तोच मी शिवाजी काशी. होय, तोच मी शिवाजी काशी.